शिकायचे पहा बोर्डवर प्रॉब्लेम नंबर 12 तुम्हाला MCQ मध्ये त्याच्यानंतर तुमचा आन्सर त्याच्यानंतर तुम्हाला 2 मार्काला किंवा 3 मार्काला हा प्रॉब्लेम विचारू शकतात. प्रूव्ह दॅट cos इनवर्स 3/5 प्लस cos इनवर्स 4/5 इज इक्वल टू π/2. लगेच आपल्या मनामध्ये विचार आला आहे जर प्रूव्ह करायचं असेल अँगल जर सेम असते π/2 येते तर आपल्याला अँगल सेम आणायचा आहे. तर अँगल सेम डायरेक्ट आणता येणार नाही. आपण कालचा जो प्रॉब्लेम शिकलो त्याच्यावर आधारित हा प्रॉब्लेम आपण तयार करणार आहेत. कसं पहा इथं कॉस आहे म्हणजे या गणितामध्ये एक तर cos a + b किंवा cos a - b चा फॉर्म्युला लावणार. मागच्या गणितामध्ये इथेही कॉस किंवा साईन होतं. इथं कॉन्स्टंट आला तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. काय करता पहा लेट cos इनव्हर्स 3/5 मस्ट बी इक्वल टू x. cos इनवर्स 3/5 ला x म्हणा. टेकिंग cos टू बोथ साईड लगेच त्याचा इनवर्स जर घेतला तर cos x बरोबर किती येतो तुमचा 3/5. जसंच आपल्याला cos a + b किंवा sin a + b वापरायचा असेल तर आपल्याला cos a cos b sin a sin b असला माहीत पाहिजे. इथं जर cos x आला असेल तर sin x काढा. मग काय असतो sin x sin स्क्वेअर x इज इक्वल टू 1 - cos स्क्वेअर x 1 - 3/5 चा स्क्वेअर 1 - 9/25. द व्हॅल्यू ऑफ sin स्क्वेअर x मस्ट बी इक्वल टू 25 - 9/25 that is 16/25. Therefore the value of sin x must be equal to 4/5. पहा दिलेल्या गणितामध्ये आपल्याला cos x माहीत झाला, दिलेल्या गणिता आपल्याला sin x माहीत झाला. एका टर्मला x म्हटलं दुसऱ्याला y म्हणायचं, एकाला थिटा म्हणा दुसऱ्याला फाय म्हणा काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. ऑल्सो काय केलं पहा सरांनी या ठिकाणी cos इनव्हर्स 4/5 जी आहे त्या व्हॅल्यूला आपण y म्हटलेलं आहे. म्हणजेच काय असेल पहा cos y इज इक्वल टू 4/5. आपल्याला sin y ची गरज आहे. मग कसं असेल sin y sin स्क्वेअर y इज इक्वल टू 1 - cos स्क्वेअर y 1 - 16/25. 4चा स्क्वेअर 16 5चा 25. इथे किती आलं तुमचं 25 - 16/25 that is sin square y is equal to 9/25 and the value of sin y must be equal to 3/5. म्हणजे दिलेल्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला sin y 3/5 आला. डबल एकदा पहा बरं cos x माहीत झाला, sin x माहीत झाला, cos y माहीत झाला, sin y माहीत झाला. आता cos x cos y sin x sin y याला जोडणारे अँगल याला जोडणारा एकच अँगल असतो तो म्हणजे कंपाऊंड अँगल. कंपाऊंड अँगलमध्ये तुमचे 4 आहे त्यामधला इथं cos आला इथं cos आला इथं प्लस साईन आहे म्हणून मी प्लसवाला घेतो बाय युजिंग कंपाऊंड अँगल. पहा इथं cos इथं प्लस असल्यामुळे काय म्हटले तुमचे सर cos x + y मस्ट बी इक्वल टू cos x × cos y मायनस sin x × sin y. मित्रांनो इथं प्लस असल्यामुळे इथं प्लस घेतलं सरनं, इथं cos आहे म्हणून इथं cos घेतला, cos x cos y मायनस sin x sin y अशी टर्म डेव्हलप झाली. आता तुम्हाला व्हॅल्यू माहीत आहे ऑलरेडी cos ऑफ x + y. इथं काम थोडं शांततेने करायचं. फास्टमध्ये किमती पहा cos x म्हणजे कोणाला तुमचा cos x 3/5 इंटू व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ cos y 4/5 मायनस व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ sin x 4/5 व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ sin y. sin y इज 3/5. जर ढोबळ मानाने विचार केलेला असेल दोन्ही टर्म सारख्या होऊन राहिल्या. सारख्या आल्या म्हणजे काय झालं पहा cos x + y मस्ट बी इक्वल टू 12/25 12/25 12/25 मायनस 12/25 0. म्हणजे हिअर द cos ऑफ x + y मस्ट बी इक्वल टू 0. आता cos ऑफ x + y ची किंमत 0 आली. आता आपण काय म्हटलं टेकिंग cos इनवर्स टू बोथ साईड x + y बरोबर cos ऑफ 0. x + y बरोबर कोणाला तुमचं cos ऑफ 0. मग आता cos 0 पहा आता इथं थोडं कन्फ्यूज होतं मी डिटेलमध्ये सांगतो तुम्हाला. पहा x म्हणजे कोणाला पहा x म्हणजे cos इनवर्स 3/5. x म्हणजे कोणाला cos इनवर्स 3/5. y म्हणजे कोणाला तुमचा y ची किंमत आलेली तुमची द व्हॅल्यू ऑफ y मस्ट बी इक्वल टू cos इनवर्स 4/5. किती आले तुमचे
कॉस इनवर्स 4/5. आता प्रश्न पडला कॉस इनवर्स 0 किती असतो. द व्हॅल्यू ऑफ कॉस इनवर्स 0 मस्ट बी इक्वल टू π/2. आता म्हणून दिवस थोडं आम्हाला कन्फ्यूज वाटून राहिलं. थोडं आपण बेसिक घ्यायचं. काय झालं पहा, कॉस 0 इज इक्वल टू 1, कॉस इनवर्स 1 बरोबर 0, कॉस π/2 बरोबर 0, कॉस इनवर्स 0 बरोबर π/2. आता कोणालाच कन्फ्यूज होणार नाही. या ठिकाणी कॉस इनवर्स 0 आला म्हणजे किती आलं, π/2. पहा, मल्टिपल चॉईसमध्ये प्रश्न विचारण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहे. कॉस इनवर्स 3/5, कॉस इनवर्स 4/5 इज इक्वल टू 4-5 ऑप्शन दिलेलं असते. पटकन लक्षात ठेवा. हा आला असेल तर एक्स कॉस एक्स, कॉस एक्सवरून साईन एक्स आयडेंटिटीजनं, याला कॉस वाय, कॉस वायवरून साईन वाय, लगेच इथं कॉस म्हणून काय घेतला, कॉस ए प्लस बी. बरोबर आहे. इथं प्लस आहे म्हणजे इथं प्लस घेतला, लगेच रिक्वायर्ड आन्सर. बरोबर आहे. आता हे शांततेने लिहून पहा. प्रॉब्लेम नंबर 14 पहा. यावर्षीच्या एक्झाममध्ये विचारला होता. मी तसं तर होमवर्कमध्ये देणार होतो तुम्हाला प्रॉब्लेम, म्हटलं पण चला एकदा आपण सोडून पाहू. यावर्षीच्या एक्झाममध्ये विचारलेला प्रॉब्लेम, साईन इनवर्स 8/17, साईन इनवर्स 3/5 इज इक्वल टू साईन इनवर्स 27/85. प्रॉब्लेम एकदा चेक केल्याशिवाय मग समोर जायचं, म्हणजे आपल्याला ॲक्युरेसी त्या प्रॉब्लेमवर तयार होईल. पहिली कंडिशन आहे, तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे का ते चेक करा. असेल तर पुढं सॉल्व करा, नाही तर स्टॉप व्हा मित्रांनो त्या ठिकाणी. बरोबर आहे. आता या ठिकाणी प्रॉब्लेम आपल्या समोर नाही आहे, पण आपण सोडवायला सुरुवात करूया. पहा, हां, शो दॅट साईन इनवर्स 8/17, 3/5, 77/85. सेम थिंगचा प्रॉब्लेम पहा. इथं कॉस आहे, इथं कॉस आहे, इथं साईन आहे, इथं साईन आहे. म्हणजे मी साईन ए प्लस बीचा फॉर्म्युला यूज करणार. मग साईन ए प्लस बीला लागणारं मटेरियल कोणकोणचं, साईन एक्स, साईन वाय, कॉस एक्स, कॉस वाय. एक्स वायच्या जागी कोणताही व्हेरिएबल घेतला तरी चालतो. लेट मी काय केलं याला असं म्हटलं, साईन इनव्हर्स 8/17 मस्ट बी इक्वल टू थिटा. सहज मी याला थिटा म्हणलं पाहिलं. म्हणजेच काय येईल पहा, साईन थिटा मस्ट बी इक्वल टू 8/17. साईन थिटा कोणाला तुमचा 8/17. साईनवरून कोण डिटरमाइन करायचं तुम्हाला, कॉस थिटा. कोण असेल कॉस थिटा, कॉस स्क्वेअर थिटा मस्ट बी इक्वल टू 1 - साईन स्क्वेअर थिटा. 1 - जसंच्या तसं. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ साईन थिटा, 8/17चा स्क्वेअर. पहा मित्रांनो कॅल्क्युलेशन काय आले, 1 - 64/289. आता 17चा स्क्वेअर जर बरोबर आला तर गणित येईल. एकदा 17चा स्क्वेअर किती आहे पहा, इंटू 17, 7 - 7 = 49, 9 हातच्याले 4, 7 - 7 = 4 = 11. इथं 0, इथं 7, इथं 1, इथं 9, 8, 2, 289. सहज चेक करून दाखवलं तुम्हाला, कारण ते चुकलं तर प्रॉब्लेम बरोबर येणार नाही. इथं 289 मधून 64 गेले अपॉन 289 राहिलं. आता 289 मधून 64 गेले म्हणून बेसिक कॅल्क्युलेशनला महत्त्व असतं ॲडिशन सबट्रॅक्शनला. इथे किती राहिले तुमचे 5, इथे किती राहिले तुमचे 2, इथे किती राहिलं 2. पहा इथं 5, इथं 2, इथं 2 राहिले. 2 to 5 काय आलं उत्तर तुमचं, 2 to 5/289. म्हणजे द व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा मस्ट बी इक्वल टू 15/17. म्हणजे तुमच्या कॉस थिटाची किंमत ही 15/17 आली. आता काही मुलांनी या ठिकाणी एक्स किंवा वाय घेतलं तरी चालते, काही मुलांनी ए किंवा बी घेतलं तरी चालते. आपण काहीही कन्सिडर करू शकतो, लेटेस्ट ॲझ्युम करू शकतो. म्हणजे आपल्याला साईन भेटला, साईनवरून कॉस भेटला. ह्या किमती चुकल्या, प्रॉब्लेम चुकणार. आता आपल्याला दुसऱ्या टर्मला वाय म्हणणार आहे आपण. पहा साईन इनव्हर्स, बोर्डवर पहा मित्रांनो, 3/5 मस्ट बी इक्वल टू वाय. implies that the value of sin y must be equal to 3/5. आता साईन वायवरून कॉस वाय काढा बरं. किती आला तुमचा, कॉस स्क्वेअर वाय इज इक्वल टू 1 - साईन स्क्वेअर वाय, 1 - 9/25. दॅट इज 25 मधून 9 गेले 16/25. ह्या स्टेप तुम्ही करायच्या असतात डायरेक्ट. म्हणजे इथे किती आलं पहा, कॉस वाय मस्ट बी इक्वल टू, द व्हॅल्यू ऑफ कॉस वाय मस्ट बी इक्वल टू 4/5. म्हणजे दिलेल्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही काय केलं, साईन एक्स, कॉस थिटा, साईन थिटा. आता जर तुम्ही इथं थिटा घेतला तिथं वाय घेऊ नका, तिथं फाय घ्या. आता कसं असते पहा, एक तर थिटा किंवा फाय घ्या किंवा एक्स किंवा वाय घ्या. इथं साईन फाय आला तुमचा, इथं तुमची कॉस फायची किंमत आली,
यालासुद्धा तुम्ही फाय कन्सिडर केलं आणि हा आला तुमचा कॉस फाय. व्हेरिएबल काही घ्या, साईन फाय 3/5, कॉस फाय 4/5. आता या सर्वांना जोडणारा ब्रिजचं नाव काय आहे, ते तुमचं कंपाऊंड अँगल. आता कंपाऊंड अँगल कोणचा घ्यायचा हे सुद्धा गणित बोलते, मनानं काहीच करायची गरज नाही. इथं साईन असेल तर साईन घ्या, कॉस असेल तर कॉस घ्या. इथं साईन आला म्हणजे मी काय घेणार, वी नो, काय माहिती मित्रांनो तुम्हाला, साईन थिटा प्लस फाय. आता लक्षात ठेवा, एक्स वाय घेतलेला असेल तर एक्स प्लस वाय घ्या, ए बी घेतला असेल ए प्लस बी घ्या. इथं थिटा प्लस फाय घेतला, इथं प्लस आहे म्हणून तिथं बी प्लस घेतलं. मग आता काय झालं पहा, इथं उत्तर आलेलं तुमचं साईन थिटा कॉस फाय प्लस कॉस थिटा साईन फाय. पहा बोर्डवर, साईन थिटा कॉस फाय कॉस थिटा साईन फाय. सबस्टिट्यूट ऑल व्हॅल्यू. व्हॉट इज साईन थिटा, 8/17. What is cos phi? Cos phi is nothing but 4/5. What is cos theta? Cos theta is 15/17. 15/17. What is sin phi? Sin phi is nothing but the value of sin phi 3/5. साधे अल्जेब्रिक कॅल्क्युलेशन आहे, ॲडिशन सबट्रॅक्शन आहे. भरपूर मेथड दिलेल्या ॲडिशन सबट्रॅक्शन करण्याच्या. 32/85 प्लस 45/85. सम करा, 5 + 2 7, इथं 7/85. म्हणजे मित्रांनो काय झालं तुमचा, साईन थिटा प्लस फाय मस्ट बी इक्वल टू 77/85. लगेच मला म्हटलं सर असं तर तुम्हाला कोणी विचारलेलं नाही, तुमचा प्रूफ तर अलगच आहे. आपला प्रूफ आलेला आहे, टेकिंग साईन इनवर्स टू बोथ साईड. याचा इनवर्स घ्या, थिटा प्लस फाय is equal to sin inverse 77/85. 77/85. Here what is the value of theta? Theta is nothing but sin inverse 8/7. Sin inverse 8/7. What is the value of phi? Phi is nothing but sin inverse 3/5. Sin inverse 3/5. This value must be equal to sin inverse 77/85. साईन इनवर्स कोण आहे तुमचा, 77/85. यावर्षीच्या एक्झाममध्ये तुम्हाला 4 मार्कात प्रश्न विचारला होता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं कुठंतरी मेन्शन करा, थिटा इज ॲक्यूट. थिटा कोण आहे तुमचा, ॲक्यूट अँगल. इथंही तसंच तुम्ही कुठंतरी मेन्शन करायचं, फाय इज ॲक्यूट. फाय इज कोणचा आहे तुमचा, ॲक्यूट अँगल. पहा एकदम सोपा प्रॉब्लेम रिवाईज करू 2 मिनिटात. याला तुम्ही थिटा म्हणा, साईन थिटा काढा, कॉस थिटा काढा. याला फाय म्हणा, साईन फाय कॉस फाय काढा. सगळ्याला जोडणारा कंपाऊंड अँगल घ्या, किमती टाका, दिलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आतापर्यंत तुम्ही जे 5-6 गणित शिकलेले त्यांचं कॉम्बिनेशन एकत्र केलेलं आहे. हर गणितामध्ये काय करायचं आपल्याला काही ना काही कळत होतं. आतापर्यंत जे प्रॉब्लेम पाहिले त्या प्रॉब्लेममध्ये दोन्ही साईन दोन्ही कॉस, एक साईन एक कॉस, त्याच्यावरून किमती काढायच्या होत्या. या गणितामध्ये मोठा भारी प्रश्न आहे, हा एक साईन आहे, हा कॉस आहे, त्या टॅन आहे. तिन्हीच्या तिन्ही ऑड टर्म आहे. तिन्हीच्या तिन्ही जर ऑड टर्म आलेल्या असतील तर अशा गणितामध्ये नेमकं तुम्हाला काय काम करायचं, कोणचे कॅल्क्युलेशन करायचं, असं प्री प्लॅनिंग असलं पाहिजे. जोपर्यंत प्री प्लॅनिंग होणार नाही तोपर्यंत गणित येणार नाही. डायरेक्ट याची याची प्रॉपर्टी लागत नाही, कंपाऊंड अँगल लागत नाही, काहीच लागत नाही. तिन्ही ऑड टर्म दिलेल्या असतील तर याच्यापासून टॅनमध्ये कन्वर्ट करा, याला टॅनमध्ये कन्वर्ट करा, हा टॅन तसाच राहू द्या आणि टॅनच्या प्रॉपर्टीनं दिलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. या गणितामध्ये पहा बोर्डवर एक साईन आहे, एक कॉस आहे, एक टॅन आहे. पहिल्या साईनला टॅनमध्ये कन्वर्ट करा, दुसऱ्या कॉसला टॅनमध्ये कन्वर्ट करा. ऑलरेडी तिसरा टॅन दिलेला आहे, टॅनची प्रॉपर्टी यूज करा आणि सॉल्व्ह करा. तुम्ही सांगा हो सर असं काय केलं, आतापर्यंत तुम्ही तसं सांगितलं नाही आम्हाला. आतापर्यंत तुम्ही डायरेक्ट तर साईन किंवा कॉस घेत होते, कंपाऊंड अँगल यूज करत होते. इथं कंपाऊंड अँगल यूज करता येत नाही. साईन कॉसची डायरेक्ट प्रॉपर्टी टॅनसोबत लागत नाही, त्याच्यामुळं आपल्याला तिन्ही टर्मचं कन्व्हर्शन टॅनमध्ये करायचं आहे. कसं करायचं पहा, नॉलेज तेच, बेसिक प्रश्न तोच असेल. लेट साईन इनव्हर्स 12/13 इज इक्वल टू एक्स. इथं काहीही म्हणा तुम्ही कन्सिडर करा, मी याला एक्स म्हटलं. याचा अर्थ असा झाला, हा इक्वेशन नंबर 1 झाला. म्हणजेच साईन एक्सची किंमत 12/13 तयार झाली. तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉस स्क्वेअर, द व्हॅल्यू ऑफ कॉस स्क्वेअर इज नथिंग बट 1 - साईन स्क्वेअर एक्स. What is the value of cos square x? Cos square is equal to 1 minus 12th square 144 upon 169. 169 minus 144 upon 169.
आता ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये कॅल्क्युलेशन सांगायची गरज पडली नाही पाहिजे, तुम्ही हे स्टेप मनन केल्या पाहिजे. इथं कोणाला पहा, कॉस स्क्वेअर एक्स बरोबर इथं आलेलं आहे तुमचं 169144, म्हणजे माझ्या मते 25/169 दॅट इज कॉस एक्स बरोबर 5/13. अँगल दिलेला नसेल तरी अँगल कन्सिडर करायचा, हा ॲक्यूट अँगल आहे म्हणून आपण पॉझिटिव्ह टर्म घेतली, निगेटिव्ह घेतली नाही. कॉस एक्स बरोबर 5/13. आता साइन एक्स झाला, कॉस एक्स झाला, मागच्या नंतरमध्ये आपण कंपाऊंड अँगल घेत होतो, इथं कंपाऊंड अँगल नाही येणार आहे, याच्या जागी टॅन आणायचा. म्हणजे मी काय करतो पहा, द व्हॅल्यू ऑफ टॅन एक्स मस्ट बी इक्वल टू साइन एक्स अपॉन कॉस एक्स. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ साइन एक्स? 12/13 upon 5/13, that is tan x must be equal to 12/5. जर आपल्याला x पाहिजे असेल तर x इज इक्वल टू tan इनव्हर्स 12/5, इक्वेशन नंबर सेकंड. पहा काय केलं, पहिल्या टर्मला x म्हटलं, साइन एक्स काढला, तिच्यावरून कॉस एक्स काढला, तिच्यावरून टॅन एक्स काढला. आता इक्वेशन 1 आणि 2 ऑब्झर्व करा बरं, काय मनात विचार येतो. फॉर्म इक्वेशन 1,2 इट इज क्लिअरली इंडिकेट दॅट x XM, therefore the value of sin inverse 12/13 must be equal to tan inverse 12/5. म्हणजे दिलेल्या प्रॉब्लेममध्ये साइन इनवर्स 12/13च्या जागी तुम्ही काय पुट करणार आहे, टॅन इनवर्स 12/5, इक्वेशन नंबर 3. बस आता तसंच काय करायचं, दुसऱ्यासाठी किंमत काढायची. पहिल्याला जर x म्हटलं, दुसऱ्याला तुम्ही काय म्हणणार मित्रांनो, y. कॉस इनवर्स 4/5 इज इक्वल टू y. थिटा, फाय, ए बी काही म्हटलं तरी चालते. द व्हॅल्यू ऑफ कॉस y मस्ट बी इक्वल टू 4/5. साइन y पाहिजे, म्हणजेच काय असेल मित्रांनो तुमचा साइन स्क्वेअर y इज इक्वल टू 1 - कॉस स्क्वेअर y. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ कॉस y? 1 - 16/25. 25मध्ये जर 16 गेले तर किती शिल्लक राहिले सांगा, 9/25. 9/25 म्हणजे साइन y बरोबर किती आला तुमचा 3/5, वेअर y इज ॲक्यूट अँगल. y कोणचा अँगल आहे तुमचा, ॲक्यूट अँगल. पहा डबल एकदा. दुसऱ्या टर्मला कॉस वाय म्हटलं, कॉस वायवरून कोण काढला, साइन वाय. गलती नाही, साइन वायची किंमत चुकलीत प्रॉब्लेम येणार नाही. 25मधून 16 गेले, 9/25 म्हणजे 3/5. इथं मला वाय काढायचा. व्हॉट इज द ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ टॅन वाय? द व्हॅल्यू ऑफ टॅन वाय इज नथिंग बट साइन वाय अपॉन कॉस वाय. आता हे तर तुम्हाला आलंच पाहिजे. व्हॉट इज साइन वाय? पहा, टॅन वाय इज इक्वल टू साइन वाय अपॉन कॉस वाय. The value of sin y must be equal to 3/5. The value of cos y must be equal to 4/5. 3/5, 4/5. म्हणजे हिअर साइन y आला 3/5, cos y आला 4/5, म्हणजे the tan y must be equal to 3/4. आता काय करता, याच्यावरून तुम्ही वायची किंमत काढून दाखवा. कशी काढसान वाय? देअरफॉर वाय इज इक्वल टू टॅन इनव्हर्स 3/4. व्हॉट इज ऑफ वाय? वाय इज इक्वल टू टॅन इनव्हर्स 3/4. इक्वेशन नंबर या ठिकाणी याला 4 म्हणा, हे 1, हे 2, हे 3, हा आला तुमचा 4, याला तुम्ही 4 म्हणा, याला तुम्ही 5 म्हणा. आणि 4 आणि 5 वरून पहा काय झालं, वाय सेम. फॉर्म इक्वेशन 4,5. हे बा काय आला, कॉस इनवर्स 4/5 बरोबर टॅन इनवर्स 3/4. म्हणजे ज्या गणितामध्ये कॉस इनवर्स 4/5 आहे त्याची जागा टॅन इनवर्स 3/4 घेणार. कोण घेणार? टॅन इनवर्स 3/4. दिलेल्या प्रॉब्लेममध्ये काय झालं पहा, आतापर्यंत आपण काय केलं, पूर्ण त्याचं रॉ मटेरियल तयार केलं. याची किंमत काढली, याची किंमत काढली, आता याची किंमत ऑलरेडी बदलायची गरज नाही. घ्या बरं LHS. LHS मस्ट बी इक्वल टू साइन इनवर्स 12/13 प्लस कॉस इनवर्स 4/5 प्लस टॅन इनवर्स 63/16. आता इन दिस इक्वेशन व्हॉट इज द ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स 12/13? पहा, फॉर्म इक्वेशन या ठिकाणी साइन इनवर्स, इथं इक्वेशन नंबर तुमचं 3 आणि 6 वरून पहा, इक्वेशन नंबर 3 अँड 6. फॉर्म इक्वेशन 3,6 लिहिण्याची गरज नाही. व्हॉट इज 12/13? टॅन इनवर्स 12/5. व्हॉट इज कॉस इनवर्स 4/5? टॅन इनवर्स 3/4 प्लस टॅन इनवर्स
63/16. आता आपल्याला नवीन प्रॉब्लेम डेव्हलप होऊन राहिलेला आहे. नवीन प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय करायचं आहे ते ऑब्झर्व करा. इथपर्यंत आल्यानंतर जर तुम्हाला प्रॉब्लेम बनवायचा असेल तर आता काय करायचं, प्रॉपर्टी यूज करायची. पहिले या दोनमध्ये, नंतर या दोनमध्ये किंवा या दोनमध्ये प्रॉपर्टी यूज करा. मी काय करतो, LHSला ब्रेक देतो आणि या ठिकाणी काय करतो, इक्वेशनला नाव देतो. या दिस इक्वेशन मस्ट बी इक्वल टू 7. आता इक्वेशनला नावं दिली नाही तरी चालतात. एक एक टर्म तयार करू आपण. पहा, बट tan इनव्हर्स 12/5 प्लस tan इनव्हर्स 3/4 इज इक्वल टू, पहा सरांनी काय लिहिलं डायरेक्ट, पाय प्लस tan इनव्हर्स 12/5. आता मुलांना प्रश्न पडतो, सर हे कुठून टर्म आलेली आहे. तर ही टर्म आणण्यासाठी सर काय करतील, तुम्हाला एक प्रॉपर्टी शिकवता. पहिले कोणची प्रॉपर्टी शिकवता पहा, tan इनव्हर्स x, पुढेच प्रॉब्लेम येणार तुमचे, tan इनव्हर्स y इज इक्वल टू tan इनव्हर्स x प्लस y अपॉन 1 मायनस xy. ही एक प्रॉपर्टी आहे. त्या प्रॉपर्टीमध्ये XY ची किंमत लेस दॅन 1 आहे. पण हीच प्रॉपर्टी शिकवली सरांनी, tan इनव्हर्स x प्लस tan इनव्हर्स y इज इक्वल टू पाय प्लस tan इनव्हर्स x प्लस y अपॉन 1 मायनस xy वेन xy ग्रेटर दॅन 1. जर XY ची किंमत 1 पेक्षा मोठी जर आली तर हे घेतात, लहान आली तर हे घेतात. आपण काय करा, बट म्हणून अर्धी स्टेप काढू. पहा, tan इनव्हर्स 12/5 प्लस tan इनव्हर्स 3/4. आता दिलेल्या प्रॉब्लेममध्ये हा x आहे हा y आहे, याचं मल्टिप्लाय करा बरं. 12×3 = 36, 5×4 = 20. म्हणजे हिअर याची किंमत ग्रेटर दॅन 1 आली. म्हणजे काय आलं, XY ग्रेटर दॅन 1. देअरफॉर इथं आलेलं आहे पाय प्लस tan इनव्हर्स, पाय प्लस काय आलं तुमचं, tan इनव्हर्स. एक्सची किंमत किती आली बा, एक्सची किंमत आलेली आहे 12/5 प्लस 3/4 अपॉन 1 मायनस 12/5 इंटू 3/4. पहा, गणिताचे कॅल्क्युलेशन वाढले म्हणजे इंटरेस्ट वाढला पाहिजे. आता आपल्याला नवीन नवीन स्टेप शिकायला भेटून राहिलेलं आहे. साधी ॲडिशन करायचे शिकवायले सर. पाय प्लस tan इनव्हर्स, हे बा इथं LCM घ्या किंवा क्रॉस मल्टिप्लाइड करा, आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. 12×4 = 48, 5×3 = 15, 5×4 = 20, इथं 5×4 = 20 मायनस 12×3 = 36. बरोबर आहे. अपॉन कोणाला तुमचा 5×4 = 20. या 20ला 20 कॅन्सल. इथं आलेलं आहे माझं पाय प्लस tan इनव्हर्स. आता 48 + 5 किती होऊन राहिले तुमचे, 63. इथं किती होऊन राहिलं, -16. व्हॉट इज tan इनव्हर्स ऑफ -θ, दिस व्हॅल्यू मस्ट बी इक्वल टू पाय मायनस tan इनव्हर्स 63/16. पहा, इथं tan इनव्हर्स ऑफ -θ मस्ट बी इक्वल टू मायनस tan θ. म्हणजे या ठिकाणी किंमत आलेली आहे पाय मायनस tan इनव्हर्स 63/16. हा आला तुमचा tan इनव्हर्स 12/5, tan इनव्हर्स 3/4. देअरफॉर मित्रांनो पहा, इक्वेशन नंबर 7, इक्वेशन 7 मधला जो फरक आहे तो सांगा. LHS जसाच्या तसा असेल. या दोघांच्या जागेवर ह्या दोन किमती ज्या दिल्या तुम्ही, या दोन किमतीच्या जागेवर कोणची किंमत आली तुमची, पाय मायनस tan इनव्हर्स 63/16 प्लस ही व्हॅल्यू जशीच्या तशी. इथं आलेलं आहे तुमचं tan इनव्हर्स 63/16. हे बघा, ही टर्म गेट कॅन्सल. LHS मस्ट बी इक्वल टू RHS. देअरफॉर काय क्लिअर झालं पहा, साइन इनव्हर्स, पहा मित्रांनो, साइन इनव्हर्स 12/5 कॉस इनव्हर्स 4/5 प्लस tan इनव्हर्स 63/16 मस्ट बी इक्वल टू पाय. मस्ट बी इक्वल टू किती आलं, पाय. पाय एकदम मोठा आणि डिफिकल्ट असा प्रॉब्लेम होता, पण जर त्याला स्टेप वाईज लक्षात ठेवलं तर एकदम सोपं जाते. या स्टेपला रिझन म्हणून लक्षात ठेवा काय आहे, जर तुमची प्रॉपर्टी शिकवलेली आहे सरांनी, tan इनव्हर्स ऑफ -θ आलं, त्याचं उत्तर येते मायनस tan इनव्हर्स ऑफ θ. याचं उत्तर किती येते, मायनस tan इनव्हर्स ऑफ θ. म्हणजे या ठिकाणी मायनस tan इनव्हर्स ऑफ θ आला. चला गणिताचा 2 मिनिटात रिकॅप घ्यायचा आपल्याला.
तिन्ही टर्म जर ऑड दिलेल्या असतील तर अशा गणितामध्ये पूर्ण टॅन कव्हर करणे. पहिल्या टर्मला एक्स म्हणा, साइन एक्स काढा, साइनहून कॉस काढा, त्यावरून टॅन काढा, त्यावरून एक आणि तुमच्या दिलेल्या प्रॉब्लेमचं रिलेशन तयार करा. दुसरं ऑड असेल तर दुसऱ्याला तुम्ही काय म्हणा, त्या ठिकाणी वाय म्हणा, वायवरून कॉस वाय काढा, कॉस वायवरून तुम्ही साइन वाय काढा, कॉस वायन काय काढा, साइन वाय, साइन वायवरून टॅन वाय काढा आणि रिलेशन तयार करा. जे आपल्याला गरज पडणार आहे इक्वेशन नंबर या ठिकाणी 3 आणि 5चं भविष्यात काम पडते. मग चला 3 आणि 5 तयार केलं, मला समजून सांगितलं असं असं केलं म्हणून. मग LHSची किंमत घेतली, याच्या जागी टॅन लिहिला, याच्या जागी टॅन लिहिला, टॅन जसाच्या तसा. या टॅनसाठी प्रॉपर्टी यूज केली. प्रॉपर्टीला महत्त्वाची आहे, XYची किंमत लेस दॅन 1 असेल तर पहिली प्रॉपर्टी, XYची किंमत ग्रेटर दॅन 1 असेल, सन्न गुणाकार करून दाखवला नाही. इकडे बा 12×36/20 36/20 याचं उत्तर 1 पॉईंट समथिंग येते, म्हणजे x ग्रेटर दॅन 1 येतो म्हणून यूज केला. याची किंमत पुट केली, टॅन इनवर्स ऑफ -θ घेतला, तो पुट केला, LHSमध्ये किमती टाकल्या, दिलेला प्रॉब्लेम सॉल्व केला. LHS मस्ट बी इक्वल टू RHS. दिलेला आहे प्रूव्ह दॅट टॅन इनवर्स 1/2 प्लस टॅन इनवर्स 1/3 मस्ट बी इक्वल टू π/4. याच्या मागच्या गणितात जे शेवटचा पॉईंट आला होता तो आपल्याला या गणितातून शिकायला भेटणार आहे. आपल्याला काय करायचं, दिलेल्या गणितामध्ये LHSहून RHS काढायचं आहे. LHSहून RHS जर काढायचं असेल तर सरळ सरळ आपल्याला प्रॉपर्टी यूज करणं पडणार आहे, कारण की 1/2 1/3 हे स्टँडर्ड अँगल नाहीत. मग कोणची प्रॉपर्टी यूज करायची बा, मग इथं तुमचा टॅन इनवर्स 1/2 प्लस टॅन इनवर्स 1/3. पहिला नियम पहा, एक्सची किंमत तुमची 1/2 आहे आणि 1/2 ग्रेटर दॅन 0 आहे. वायची किंमत 1/3 आहे आणि वाय ग्रेटर दॅन 0 आहे. आणि तुम्ही XYचा जर मल्टिप्लिकेशन केलं, प्रॉडक्ट केलं तर 1/2 1/3 म्हणजे 1/6, म्हणजे XYची किंमत ही तुमची ग्रेटर दॅन 1 आलेली आहे. XYची किंमत किती तुमची लेस दॅन 1 आहे. XY मस्ट बी इक्वल टू लेस दॅन 1. आता हे परीक्षेमध्ये लिहिण्याची गरज नाही आहे, हे तुम्हाला परीक्षेमध्ये मेन्शन नाही करायचं आहे, नॉट इन एक्झाम, तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी सांगितलं. आता मी इथं प्रॉपर्टी यूज केलेली आहे. कोणची प्रॉपर्टी यूज केलेली आहे पहा, टॅन इनवर्स x प्लस टॅन इनवर्स y. बोला, टॅन इनवर्स x प्लस y अपॉन 1 - xy. हिअर कंडिशन काय, x, y इज ग्रेटर दॅन 0, द व्हॅल्यू ऑफ xy लेस दॅन 1. त्यावेळेस आपण ही प्रॉपर्टी यूज करतो. म्हणजेच काय झालं पहा, LHS मस्ट बी इक्वल टू टॅन इनवर्स 1/2 प्लस 1/3 अपॉन 1 - 1/2 1/3. काय आलं पहा, जनरल ॲडिशन आलेली आहे, टॅन इनवर्स 3 + 2/6 अपॉन 6 - 1/6. हे बघा 6 - 1/6. 6ला 6 गेट कॅन्सल. या ठिकाणी आलेलं आहे टॅन इनवर्स 5/5, म्हणजे इथं आलेलं आहे तुमचा टॅन इनवर्स 1. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ टॅन इनवर्स 1 π/4. दॅट इज LHS मस्ट बी इक्वल टू RHS. आपल्या 14 नंबरच्या प्रॉब्लेममध्ये जो मोठा प्रॉब्लेम रिपीट झाला होता त्याचाच भाग इथं दाखवलेला आहे. आपण LHS लिहिला, एक्सची किंमत 0पेक्षा मोठी, वायची किंमत 0पेक्षा मोठी. XYचा गुणाकार लेस दॅन 1 आला तर ही प्रॉपर्टी, ग्रेटर दॅन 1 आला तर पाय प्लस घ्यायचा. इथं ग्रेटर दॅन 1 आलाच नाही, डायरेक्ट प्रॉपर्टी यूज करा, किमती टाका, दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करा. आता हा प्रॉब्लेम सॉल्व करण्याला 2 मेथड्स आहे. 2 मेथड्स पहा, एक तुमची मेथड 1 आहे तुमची, दुसरी मेथड 2 आहे. आता मेथड 1मध्ये इथं प्रॉपर्टी यूज करतात आणि इथं मेथड 2मध्ये डायरेक्ट 2 टाइम टॅन इनवर्स सॉल्व करतात. इथं प्रॉपर्टी जर घ्यायची असेल तर 2 टाइम टॅन इनवर्स x मस्ट बी इक्वल टू टॅन इनवर्स, पहा काय असते तर x टॅन इनवर्स 2 टाइम टॅन इनवर्स x मस्ट बी इक्वल टू x - y अपॉन 1 + xy, नॉट 2x अपॉन 1 - x². 2x अपॉन काय असते 1 - x². या पद्धतीने बी या प्रॉब्लेमला सॉल्व केल्या जाते. आपण मेथड 2चा विचार करणार आहे. मेथड 1 आणि मेथड 2 पहा. मेथड 2 काय म्हणते तुम्हाला, या ठिकाणी तुम्हाला 2 टाइम टॅन इनवर्स 1/3ला टॅन इनवर्स 1/3 प्लस टॅन इनवर्स 1/3 असं रिप्रेझेंट केलं जाते. एक्स आणि वायच्या किमती सारख्या आल्या, ग्रेटर दॅन 0 आहे,
एक्स वाय लेस दॅन 1 आहे, जिथं बाय प्रॉपर्टी काय पहा, बाय प्रॉपर्टी tan इनवर्स 1/3 प्लस 1/3 अपॉन 1 मायनस 1/3 1 मायनस 1/3 हे बाई प्रॉपर्टी तुमची बाय प्रॉपर्टी म्हटले सर, ही प्रॉपर्टी. इथं काय आलं पहा, tan इनवर्स इथं आलेलं आहे तुमचं 2/3 काय आलं मित्रांनो, 2/3 अपॉन 9 मायनस 1 अपॉन 9. इथं काय आलं पहा, tan इनवर्स 2/3 9/8. इथं आले तुमचे 3, इथं आले तुमचे 4, ज्याचं उत्तर आलं तुमचं tan इनवर्स 3/4. याचं उत्तर किती आलं तुमचं, tan इनवर्स 3/4. मग याचं उत्तर तुमचं tan इनवर्स 3/4 आलं. आता तुम्ही काय म्हटले पहा या ठिकाणी, LHS मस्ट बी इक्वल टू 2 टाइम tan इनवर्स 1/3 प्लस tan इनवर्स 1/7. आता 2 जसाच्या तसा तुमचा व्हॉट इज व्हॅल्यू 2 टाइम्स tan इनवर्स 1/3, 2 टाइम्स tan इनवर्स 1/3 नथिंग बट tan इनवर्स 3/4. मग हा 3/4 आला, प्लस हा कोण आला, tan इनवर्स 1/7 आला. आता एक्स आणि वायची किंमत काढा, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह ग्रेटर दॅन 0 आहे. एक्स वायचं मल्टिप्लिकेशन जर केलं 3/4 इंटू 1/7 दॅट इज 3/28 लेस दॅन 1, म्हणजे डबल बाय प्रॉपर्टी आलं. मग बाय प्रॉपर्टीमध्ये काय आलं पहा तुमचं, इथं आलेलं आहे tan इनवर्स 3/4 प्लस 1/7 1 मायनस 3/4 इंटू 1/7. बिलकुल काय आलं पहा, tan इनवर्स 21 प्लस 4 अपॉन 28. पहा 21 प्लस 4 अपॉन 28 अपॉन 28 मायनस 3 अपॉन 28 गेट कॅन्सल. इथं आलं 25 अपॉन 25. इथं tan इनवर्स आहे मित्रांनो, म्हणजे इथे किती आलं पहा, tan इनवर्स 25 अपॉन 25 म्हणजे किती आलं 1, म्हणजे किती आला तुमचा 1, म्हणजे किती आला तुमचा π/4. म्हणजेच काय झालं, LHS मस्ट बी इक्वल टू RHS. पहा सरांनी तुम्हाला गणित शिकवलेले 2 मेथड होत्या. मेथड 2 मध्ये सरांनी काय केलं, 2 टाइम tan इनवर्सची किंमत प्रॉपर्टीने काढली, LHS पुट केला, डबल प्रॉपर्टी लावली, सॉल्व केलं. प्रॉपर्टी माहीत असल्याशिवाय गणित येणार नाही. सरांनी एक तुमचे दुसरं सांगितलं होतं गणित, पहा या मेथडनं सॉल्व करा. पहा बरोबर येत किती खातं या मेथडनं, 2 टाइम tan इनवर्स x tan इनवर्स 2x अपॉन 1 मायनस x स्क्वेअर. इथं आलं 2 टाइम tan इनवर्स 1/3 किती आलं तुमचं, 2 टाइम tan इनवर्स 1/3 इज इक्वल टू tan इनवर्स 2 इंटू 1/3 अपॉन 1 मायनस, आता 1/3चा स्क्वेअर किती आला पहा 1/9. शांततेने पहा इथे किती आलं, tan इनवर्स 2/3. इथं आलं तुमचं 9 मायनस 1 8 म्हणजे 8/9. पहा मित्रांनो इथं आलं तुमचं tan इनवर्स 2/3 इंटू 9/8 3 त्रिक 9 बेचोक 8. इथं आलं tan इनवर्स 3/4. पहा इथं तुम्ही जी किंमत प्रॉपर्टीनं काढली आणि दिलेला प्रॉब्लेम सॉल्व केला, तसंच तुम्ही असंही करू शकता, इथं प्रॉपर्टी लावू शकता आणि दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. अशा पद्धतीनं तुम्हाला प्रॉपर्ट्या चांगल्या वाचायच्या आणि मग गणिताला सुरुवात करायची. सो स्टॉप हिअर. थँक्यू.